28 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर गवळी यांनी महाराष्ट्र परीट धोबी समाज सेवा मंडळाची स्थापना केली आणि या मंडळाच्या वतीनं आजपर्यंत विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवण्यात आले। त्याचाच एक भाग म्हणून समाजातील मुलामुलींना आपल्या जीवनाचा जोडीदार हा चांगल्या पद्धतीने निवडता यावा म्हणून मंडळाच्या वतीनं पालक वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं। यंदा देखील महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाच्या वतीनं राज्यस्तरीय पालक वधूवर मेळावा औरंगाबादकर हॉल नाशिक शालिमार इथं नुकताच संपन्न झाला। समाजामध्ये वाढणाऱ्या मोबाईलच्या ऑनलाईन एकमेकांना चांगल्या प्रकारे न ओळखता जोडीदार निवडले जातात। कालांतरानं काही ना काही कारणांवरून दुरावा निर्माण होऊन आयुष्य उद्ध्वस्त होतं। असं होऊ नये म्हणून समाजातील मुलामुलींनी आणि पालकांनी एकमेकांची समोरासमोर ओळख करून माहिती घेऊन मग तो योग्य निर्णय घ्यावा। त्यासाठी महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाच्या वतीनं वधूवर मेळाव्याचं नियोजन करण्यात येतं आणि हा 28वा वधूवर मेळावा पार पडताना एकूण 630 वधूवर यांची नोंदणी करण्यात आली आणि आजपर्यंत महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाच्या वधूवर मेळाव्यामध्ये 500च्या वर वधूवरांची लग्न होऊन सुखी संसार सुरू आहे आणि नुकताच 28वा वधूवर मेळावा नाशिक जिल्हा अध्यक्ष विजय शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। यासाठी राजेंद्र आहेर, रेखाताई कदम, एकनाथ बोरसे, राजेंद्र खैरनार या उद्योजकांचं महत्त्वाचं सहकार्य लाभलं। तसंच हा वधूवर मेळावा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी मंडळाचे सचिव रामदास गायकवाड, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, राजेंद्र खैरनार, शहराध्यक्ष संतोष निकम, कैलास रंधे यांच्यासह मंडळाच्या इतर पदाधिकारी तसंच सदस्यांचं महत्त्वाचं सहकार्य लाभलं। अक्रम पांडुरंग मोरे, माझं मूळ गाव आहे कोल्हापूर, पण आम्ही ठाण्यामध्येच राहतो। माझं एज्युकेशन झालं इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग मध्ये। त्यानंतर मी 4 वर्ष गोदरेज कंपनीमध्ये जॉब केला आणि त्यानंतर माझी स्वतःची कंपनी चालू केली माझ्या मामासोबत, जिथे आम्ही हॉस्पिटलच्या इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर करतो। आमची फॅक्टरी वसईमध्ये आहे आणि त्यासोबतच माझी अजून एक कंपनी आहे जिथे आम्ही इलेक्ट्रॉनिक्स आणि IT चे रिलेटेड प्रोडक्ट्स बनवतो आणि अपेक्षा आहे की शिक्षित मुलगी असावी आणि ठाण्यामध्ये शिफ्ट होऊ शकेल अशी मुलगी बघतो। जन्मतारीख 21 ऑक्टोबर 1990। नमस्कार सगळ्यांना, माझं नाव मोहिनी रामन मांडोळे, मी राहणार नाशिकची। माझं मूळ गाव लोटार, जिल्हा जळगाव। माझं शिक्षण MSc कम्प्युटर सायन्स झालंय ठाणा पोलीस। माझ्या मुलाचे नाव आहे निशिकांत अशोक सूर्यवंशी, त्याची जन्मतारीख आहे 19/1/2001, जन्मस्थळ शिरपूर। हे शिक्षण झालं आहे BCom BMS इंजिनिअरिंग। तो आता लिंक इन्फो सिस्टम प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आहे। त्याचं हेड ऑफिस पुण्याला आहे, साईड ब्रँच ऐरोलीला आहे। सुसंस्कृत ग्रॅज्युएट मुलगी पाहिजे। सोनू वाघ, जन्मतारीख आहे 4/1/1993, शिक्षण 12वी लॅब टेक्निशियन। ती प्रोफेशनली आहे। तिच्या अपेक्षा आहेत मुलगा बिझनेस करणारा असावा। त्यांचं मूळ गाव आहे सुरत। मी नांदेडला राहतो। माझी मुलगी MSc B.Ed आहे, तिला सम शिक्षण पाहिजे, मुलगा पाहिजे। शेषीराव, मी माझ्या मुलीसाठी आलेली आहे। तिचे नाव वैष्णवी जगदीश शेषीराव। तिने MSc मायक्रोबायोलॉजी केली आहे। तिची डेट ऑफ बर्थ 22/12/99 आहे आणि मला थोडं वेल सेटल किंवा वेल एज्युकेटेड मुलगा हवा आहे। जॉब प्रायव्हेट गव्हर्नमेंट कोणतं पण चालेल। दीपकराव दौकरिया, कृष्णा शिंदे, कृष्णा गो शिंदे, कृष्णा गो शिंदे, कृष्णा गो शिंदे कोण आहे? अर्जुन आयरे कोण आहे? अर्जुन आयरे, अर्जुन आयरे लवकर यायचं स्टेजवर। पूजा अशोक आयरे, पूजा अशोक आयरे या लवकर पुढे। परीट धोबी सेवा मंडळाचा 28वा वधूवर मेळावा नाशिकमध्ये औरंगाबाद सभागृहात दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी रविवारी संपन्न होत आहे।
या कार्यक्रमास नाशिक जिल्हा, धुळा जिल्हा, औरंगाबाद, संभाजीनगर, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नांदेड इतर जिल्ह्यातून जो प्रतिसाद मिळाला तो अतिशय चांगल्या पद्धतीने विवाहासाठी आपल्या परिचय पालक मेळाव्यानिमित्त आपल्या मेळाव्यासाठी वधू आणि वर साधारण 300 ते 350च्या आसपास वधूवरांची नोंदणी झाली आणि त्याचप्रमाणे हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वांच्या नाशिक जिल्ह्यातल्या आमच्या प्रॉपर नाशिकचे जी टीम आहे त्यांनी 2 महिन्यापासून परिश्रम करून अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम केला आणि ही 28 वर्षापासून चालत असलेली परंपरा ही अशीच अखंडपणे चालत राहो हीच मी सगळ्यांना करतो. जय कुमार. महाराष्ट्र परिषद डोबी सेवा मंडळ नाशिक जिल्ह्याच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र शेठ खैरनार यांच्या नेतृत्वात 28वा वधूवर परिचय मेळावा संपन्न झाला आणि ह्या मेळाव्याचे विशेष महत्त्व म्हणजे वधूवरांच्या स्वप्नस्फूर्ती करणारा हा मेळावा असतो. 28 वर्षापासून इथले पदाधिकारी सतत मेळाव्याच्या 2 महिन्या अगोदर कार्यरत असतात आणि मेळावा चांगल्या पद्धतीने कसा होईल, नावलौकिक कसा होईल, वधूवरांचे संबंध कसे जुळतील या प्रयत्नात असतात. हा वधूवर मेळावा 28वा वधूवर मेळावा आहे. तिथं या वधूवर मेळाव्याला आमचे कदम परिवाराचे वतीने यांना शुभेच्छा राहतील आणि या मेळाव्याचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र भाऊ खैरनार आणि प्रदेशाध्यक्ष वर्षे गुरुजी साहेब आणि त्यांना सर्वांच्या मिसेस रेखाताई खैरनार यांनी आज नाशिक जिल्ह्यामध्ये वधूवर मेळाव्याला हा जो उपक्रम याला साथ दिली आणि हा मेळावा असाच वर्षानुवर्ष मेळावा आणि याचा जो योग आलेला आहे वधूवर मेळाव्याचा हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये चांगल्या मेळाव्यात आले आहे. तरी वधूवरांनी आणि पालकांनी हा मेळाव्याचा आपल्या मुलांना वधूवर मेळाव्यामध्ये आणावं आणि आपली व्यवस्थित मुलामुलींची ओळख करून आणि ते करून आपली यांना साथीदार मिळवावा हीच माझी इच्छा. त्याचप्रमाणे आमचे आलेले आहेत नगरसेवक माझे संजय जगताप यांनी पण वधूवर मेळाव्यास माझ्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी वधूवर मेळाव्यास उपस्थिती दिली द्यावी अशी माझी इच्छा. महाराष्ट्र परिषद डोबी सेवा मंडळ नाशिक जिल्हा आयोजित भव्य 28वा राज्यस्तरीय वधूवर मेळावा 8 डिसेंबर 2024 रोजी परशुराम सायकेडकर नाट्यगृह औरंगाबाद हॉल या ठिकाणी पार पडला. ज्ञानेश्वर गवळी यांच्या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय विजयजी शिरसाट व प्रदेशाध्यक्ष श्री राजेंद्र शेठ खैरनार यांच्या कार्यातून व आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टातून हा भव्य दिव्य सोहळा इथे पार पडला. वधूवरांचे फॉर्म भरल्या गेले. वधूवर मेळावा ही आजची एक मूलभूत गरज आहे. ह्या मूलभूत गरजेसाठी आमचे सर्व कार्यकर्ते दिवस रात्र झटत होते व त्यासाठी इथे चांद्यापासून ते बांद्यापर्यंत संपूर्ण परिषद डोबी सेवा मंडळ व परिषद डोबी समाज हा एकवटलेला होता. असा भव्य दिव्य वधूवर मेळावा येथे पार पडला व मी सर्व कार्यकर्त्यांचे, आमच्या कार्यकारिणी मंडळाचे तसे जिल्हा अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष व आम्हाला मार्गदर्शन लाभलेले सर्व ज्येष्ठ मान्यवर व आमचे मार्गदर्शक यांचे मनपूर्वक आभार मानते व सर्वांना जय गोपाल. संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक.